खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका शांत, हिरवळीने वेढलेल्या गावात एक ब्राह्मण आपलं साधं, पवित्र जीवन जगत होता. त्याने गावाच्या एका टोकाला एक छोटंसं गुरुकुल सुरू केलं होतं. तिथे तो निरपेक्ष भावनेनं मुलांना वेद, शास्त्र आणि नीती शिकवायचा. त्यांच्या आयुष्यात ऐहिक सुखसुविधा नव्हत्या. रोज भिक्षा मागून जे काही मिळायचं त्यातूनच ते आणि त्यांचे शिष्य पोटभर अन्न खायचे. तरीही त्यांच्या मनात कधीच तक्रार नव्हती, कारण त्यांचं आयुष्य ज्ञानदानासाठी आणि संस्कार देण्यासाठी समर्पित झालं होतं. ब्राह्मणांची पत्नी गर्भवती होती. ती खूप चिंतेत होती. या एवढ्या गरिबीत आपलं बाळ कसं वाढणार, हे विचार तिच्या मनात वारंवार यायचे. त्यामुळे ती नेहमी आपल्या पतीला बोलून दाखवायची, काय कर्म केलं होतं माझ्या वडिलांनी, जे मला कंगाल ब्राह्मणाशी लग्न करावं लागलं. एक दिवस ब्राह्मणाला राजधानीला जाण्याचं काम आलं. त्याने आपल्या पत्नीस वचन दिलं, मी लवकर परत येईल, तू काळजी करू नकोस. त्याच्या अनुपस्थितीत ब्राह्मणीने घरची सगळी जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली. ती शिष्यांची देखील काळजी घेऊ लागली. काही दिवसांनी ब्राह्मणीने एक सुंदर निरागस मुलाला जन्म दिला. बाळाचा रडण्याच्या आवाजाने त्या घरात एक नवी आशा आणि आनंद निर्माण झाला. गावकऱ्यांमध्येही ही आनंद वार्ता पसरली. सर्वत्र बाळाच्या जन्माबद्दल आनंदाचं वातावरण होतं, पण आईच्या मनात मात्र शांतता नव्हती. बाळाच्या चेहऱ्यावर बघून तिला नेहमी प्रश्न पडायचा. त्याच रात्री, अर्ध्या रात्री, एक अज्ञात ब्राह्मण पण तेजस्वी चेहरा तिच्या दारात उभा होता. तुम्ही कोण आणि अशा वेळेस इकडे का आलात, तिने विचारलं. तो ब्राह्मण म्हणाला, मी कोण आहे ते नंतर सांगेल, प्रथम तुमचा परिचय द्या. इतक्यात त्यांचा एक शिष्य त्यांना अडवत म्हणाला, महाराज, तुम्ही अनोळखी आहात आणि तुम्ही कोण आहात, परिचय द्या. मी तुम्हाला आत जाण्यास परवानगी नाही देऊ शकत. त्यावर ब्राह्मण म्हणाला, मी भाग्य लिहिणारा भाग्यविधाता आहे. माझ्या गुरुबंधूच्या भाग्यात काय लिहिलं आहे हे सांगा. ब्राह्मण हसून म्हणाला, भाग्य लिहिणाऱ्या ब्राह्मणाला कोण थांबवू शकतं. तो आत गेला आणि आपल्या पद्धतीने काहीतरी लिहून गेला. शिष्याने पुन्हा विचारलं, महाराज, काय लिहिलं आहे तुम्ही. ब्राह्मणाने उत्तर दिलं, तुझ्या गुरुबंधूच्या भाग्यात मी हेच लिहिलं आहे. कितीही परिश्रम केला तरी त्याला कधीही धन लाभणार नाही, हे त्याच्या भाग्यातच नाही. या मुलाच्या जीवनात त्याच्या घरात एक गोणी धान्य आणि गाय याशिवाय काहीच राहणार नाही. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी तो दारिद्र्यामध्ये जीवन जगेल. हे ऐकून शिष्याला राग आला, पण काहीच करू शकत नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी राजधानीला गेलेले ब्राह्मण परत आले. त्यांना काळजी होती की आपला शिष्य सगळं सांभाळू शकेल का. पण आल्यावर सगळं पाहून त्याची चिंता दूर झाली. आता सगळं कष्ट दूर झालं होतं, कारण ब्राह्मण खूप सारं धन घेऊन आले होते. परंतु हा आनंद जास्त काळ टिकणार नव्हता, कारण 2 वर्षातच सगळं संपत आलं होतं. दिवस पुन्हा गरिबीत गेले. त्यात गुरुआई पुन्हा गर्भवती झाल्या होत्या. ब्राह्मणाला विश्वास होता की आपला शिष्य सगळं सांभाळून घेईल. त्यांनी या अडचणींवर शिष्याचं मत घेतलं. त्यावर शिष्य म्हणाला की तुम्ही परत राजधानीला जायला हवं. ब्राह्मण पुन्हा राजधानीला जायला निघाले. तिकडे गुरुआईने एक सुंदर कन्येला जन्म दिला. शिष्य तिथे पोहोचत नाही, तोच त्या अगोदरच भाग्यविधाता ब्राह्मण तेथे आला होता. त्याला पाहून शिष्याला खूप क्रोध आला. शिष्य ब्राह्मणाला म्हणाला, सांगा गुरुजी, यावेळी काय चक्रव्यूह तयार केलं आहे. यावर गुरुजी म्हणाले, एवढा राग का करतो बाळा. सगळ्यांचं आपलं काम असतं, हे माझं काम आहे, मी फक्त माझं काम करत आहे. यावर शिष्य पुन्हा म्हणाला, मला सांगा, माझ्या गुरु भगिनीच्या आयुष्यात काय भविष्य आहे. ब्राह्मण म्हणाला, तुझ्या बहिणीचं भाग्य असं आहे की तिचं कधीच विवाह होणार नाही. तिला पाहायला खूप स्थळं येतील,
पण विवाह होणार नाही. हे ऐकून शिष्याला संताप आला आणि त्यांनी ब्राह्मणाला पळवून लावलं. ब्राह्मण गेला, पण मनातली काळजी वाढवून गेला. त्यानंतर 8 वर्ष निघून गेली. ब्राह्मण राजधानीहून परतले नाही. प्रत्येकजण वेगळं मत देत होता. ब्राह्मण यांनी संन्यास घेतला असेल किंवा ब्राह्मण हे मृत्युमुखी पडले असतील. इकडे शिष्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली होती. आता गुरुआईचा मुलगा 20 वर्षाचा झाला होता. त्यामुळे शिष्याने असा निर्णय घेतला की सर्व जबाबदारी मुलावर सोपवून आपण निघून जावं. त्याला अडवण्याचा प्रयत्न भाऊ, बहीण आणि गुरुआईनेही केला, पण व्यर्थ. तो जेव्हा जाण्यास निघाला तेव्हा दोघं भाऊ बहीण त्याच्यासोबत गेले. जेव्हा गुरुबंधूने त्याचा चरण स्पर्श केला तेव्हा त्याने एक मोलाचा संदेश त्याला दिला. आता मी ज्या 2 गोष्टी तुम्हा दोघांना सांगणार आहे त्याचे तुम्ही आयुष्यभर पालन करणार आहेत, कारण त्यांच्यासाठी ती गुरु आज्ञा होती. शिष्य गुरुबंधूला म्हणाला, जे कोणी 1 गाय आणि 1 गोणी धान्य तुला देईल ते कधीच घरात ठेवू नको, ते लगेच विकून टाक. आणि गुरु भगिनीला सांगितलं, जो कोणी मुलगा लग्नासाठी पाहायला येईल त्यांना अगोदर 10 सुवर्ण मुद्रा माग आणि मगच त्यांना पाहण्यासाठी बोलव. या 2 गोष्टीचं पालन आयुष्यभर काटेकोरपणे करायचं आहे. गुरुचा आशीर्वाद घेतला आणि ते पुढच्या प्रवासाला निघाले. काही दिवसांनी ब्राह्मणांचं कुटुंब हे धनवान झालं. सर्व काही एकदम छान चाललं होतं. एकदा शिष्याच्या मनात आलं, आपल्या गुरुबंधूंचं काय चाललं आहे हे पाहण्यासाठी तो पुन्हा तिथे गेला आणि गावाच्या वेशीतच त्याला तो ब्राह्मण दिसला. त्याच्याजवळ 1 गाय आणि 1 गोणीभर धान्य दिसलं आणि काही सोन्याच्या सुवर्णमुद्रा. त्यावर शिष्य म्हणाला, कसे आहात ब्राह्मण? त्यावर ब्राह्मण रागाने त्याच्याकडे बघत म्हणाला, आलास माझ्या जखमेवर मीठ घालायला? हे रोज घेऊन मला तू चक्रव्यूहात टाकलं आहेस. माफ करा गुरुजी, पण तुम्ही स्वतः भाग्यविधाता आहे. मी काहीच करत नाहीये. यावर गुरुजी म्हणाले, तू मला यापासून सुटका दे. यावर शिष्य म्हणाला, मग तुम्हीही एक काम करा, माझे 2 भाऊ बहिणींच्या भाग्याच्या रेखा मिटवून द्या. त्यावर शिष्य म्हणाला, मग मीही काहीच करू शकत नाही. या जगात काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं आणि मला तर माझ्या बहिणीचं लग्नही लावायचं आहे. जर तुम्ही माझं म्हणणं मान्य केलं तर तुमचंही समस्येचं समाधान होऊ शकतं. असं म्हणत तो तरुण ब्राह्मणाजवळ विनंती करू लागला. काही क्षण विचार करून त्या ब्राह्मणाने, जो स्वतःला भाग्यविधाता म्हणत होता, त्याने धान्य आणि नाण्यांची पिशवी त्या तरुण शिष्याला परत दिली आणि म्हणाला, ज्यांचं मी भविष्य संपवलं होतं त्यांचं भविष्य तू पुन्हा तयार करायचं आहे. मी यामध्ये कुठलीही अडथळा आणणार नाही, पण एक विनंती आहे, याबद्दल तू कुणालाही काही सांगू नकोस, कारण जर कुणालाही हे समजलं तर कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कुणीही मला आपला भाऊ मानणार नाही आणि मग पुढे मला कोणी आठवणारही नाही. इतकं बोलून तो ब्राह्मण, जो स्वतःला भाग्यविधाता सांगत होता, तेथून निघून गेला. कथेतील संदेश, जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी संपूर्णपणे समर्पित असाल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. प्रयत्न, समर्पण आणि संयम या त्रिसूत्रीने आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.